नमस्कार. आज आपण बोलणार आहोत 13व्या शतकातील एका महान कवी, तत्वज्ञ आणि संताबद्दल, ज्यांना महाराष्ट्र प्रेमाने माऊली म्हणतो, संत ज्ञानेश्वर. पण एक प्रश्न पडतो नाही का, फक्त 21 वर्षांचा एक तरुण ज्याला समाजाने वाळीत टाकलं होतं, तो अख्खे महाराष्ट्राचा आध्यात्मिक गुरु कसा काय बनला? चला, त्यांच्या याच अविश्वसनीय प्रवासाची कहाणी आज आपण उलगडूया. ठीक आहे. तर चला थोडं मागे जाऊया. कल्पना करा 13व्या शतकाचा तो काळ. तेव्हाचा समाज खूपच कडक नियमांनी बांधलेला होता आणि अशाच परिस्थितीत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. त्यांची कहाणी सुरू होते 1275 मध्ये आपेगाव नावाच्या एका गावात. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. पण गंमत बघा, जन्मापासूनच त्यांना आणि त्यांच्या भावंडांना म्हणजे निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई यांना समाजाने आपलंसं मानलंच नाही. त्यांना वाळीत टाकण्यात आलं होतं. म्हणजे विचार करा, जन्मापासूनच किती मोठा सामाजिक संघर्ष. आता बघा त्या काळातली परिस्थिती कशी होती. एका बाजूला होता समाज, ज्याचे नियम प्रचंड कडक होते, जातीय व्यवस्था होती आणि ज्ञान फक्त काही मोजक्या लोकांसाठीच होतं. आणि दुसऱ्या बाजूला होतं ज्ञानेश्वर कुटुंब, ज्यांना या समाजाने पूर्णपणे नाकारलं होतं. यावरूनच त्यांच्या संघर्षाची आपल्याला कल्पना येते. पण म्हणतात ना, जिथे दाब असतो तिथेच ऊर्जेचा स्फोट होतो. ज्ञानेश्वरांनी ठरवलं या अन्यायाला उत्तर द्यायचे. पण कसं? तर ज्ञानाने. पवित्र ज्ञान जे काही लोकांपुरतं मर्यादित होतं ते सगळ्यांपर्यंत पोचवून. त्या काळात एक मोठी अडचण होती. भगवद्गीतेसारखं मोठं तत्वज्ञान ते होतं संस्कृतमध्ये. आणि संस्कृत भाषा सामान्य लोकांना कुठे कळणार? म्हणजे ज्ञानाचा इतका मोठा खजिना असूनही तो कुलूप बंद होता. आणि ज्ञानेश्वरांनी बरोबर हीच अडचण ओळखली. त्यांनी त्यावर एक जबरदस्त उपाय काढला, तो म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यांनी भगवद्गीता लोकांच्या भाषेत म्हणजे आपल्या मराठीत आणली. पण हे फक्त भाषांतर नव्हतं, हे लक्षात घ्या. त्यांनी गीतेचा तत्वज्ञान इतकं सोपं करून सांगितलं की ते थेट लोकांच्या मनाला भिडलं. खऱ्या अर्थाने ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले गेले. त्यांचं काम फक्त ज्ञानेश्वरीपुरतं थांबलं नाही. त्यांनी अमृतानुभव नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला, जो आत्मसाक्षात्काराबद्दल बोलतो. आणि सोबतच त्यांनी अनेक अभंग रचले, ज्यात देवाबद्दलचं प्रेम आणि भक्ती ओसंडून वाहते. चला आता बघूया की या सगळ्याच्या मागे त्यांची विचारसरणी काय होती, त्यांचं तत्वज्ञान काय होतं. तर त्यांनी लोकांना मोक्षाचा मार्ग एकदम सोपा करून सांगितला. त्यांच्या शिकवणीचे 3 मुख्य आधारस्तंभ होते. पहिला, सगळीकडे देव बघा म्हणजे अद्वैत. दुसरा, भक्ती हाच मुक्तीचा खरा मार्ग आहे. आणि तिसरा, जो त्या काळात सर्वात क्रांतिकारी विचार होता, तो म्हणजे सर्व माणसं समान आहेत. ह्या एका विचाराने त्यावेळच्या सामाजिक विषमतेच्या पायावरच घाव घातला. म्हणजेच त्यांच्या मते आयुष्याचं अंतिम ध्येय मोक्ष आहे. पण तो कसा मिळणार? फक्त कर्मकांड करून नाही, तर ज्ञान आणि भक्ती या दोन्हींचा जेव्हा सुंदर मेळ होतो तेव्हाच खरी मुक्ती मिळते. आणि आता सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट, हे सगळं म्हणजे भाषा, साहित्य, तत्वज्ञान या सगळ्यामध्ये क्रांती घडवण्याचं काम त्यांनी कधी पूर्ण केलं असेल? तर वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी. विचार करा, फक्त 21 वर्षांमध्ये एवढं मोठं काम. त्यांचं आयुष्य जरी कमी असलं तरी त्यांचं कार्य आजही जिवंत आहे. चला बघूया त्यांचा हा माऊली वारसा आजही कसा टिकून आहे. आजही आपण जो वारकरी संप्रदाय पाहतो त्याचे ते एक प्रमुख आधारस्तंभ आहेत. विठ्ठलाची भक्ती घराघरात पोचवण्याचं श्रेय त्यांना जातं. पंढरपूरच्या वालीची परंपरा त्यांनी अधिक मजबूत केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी आपल्या मराठी भाषेला एक वेगळीच प्रतिष्ठा आणि एक वेगळं सामर्थ्य दिलं. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ज्ञानेश्वर हे फक्त एक संत नव्हते, ते एक महान तत्वज्ञ होते, एक अप्रतिम कवी होते आणि काळाच्या पुढे पाहणारे एक समाजसुधारक होते. त्यांचं व्यक्तिमत्व खरंच बहुआयामी होतं. आणि म्हणूनच एवढ्या शतकांनंतरही लाखो लोक त्यांना माऊली म्हणतात. माऊली म्हणजे आई. जशी आई आपल्या मुलांवर कोणताही भेद न करता प्रेम करते, तसंच ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाला प्रेम आणि ज्ञानाची सावली दिली.